कागदापासून बनवा आकर्षक निसर्गस्नेही गणपती। कागदाचा मध्य घ्या। मध्य घेतल्यावर पेपरची खालची बाजू मध्यावर आणून घडी घाला आणि त्या घडीवर वरची बाजू आणून घडी घाला। त्यानंतर डावी व उजवी बाजू मध्यावर आणून घडी घाला। मग त्या घड्या परत उघड। आता जो मध्य मिळाला त्याचा मध्य घेऊन घड्या घाला आणि त्या परत उघडा। आता या घड्यांचा उपयोग करून उलटी घडी घाला। आता तुम्हाला एक चौकोनी आकार मिळेल। त्याची डावी व उजवी बाजू मध्यावर आणून घडी घाला। आणि ती परत उघडा आणि त्याची घडी उघडून परत वरच्या बाजूला घडी घाला। आता वरच्या टोकाची आतल्या बाजूला थोडीशी घडी घाला। वरची बाजू खाली करा। डाव्या व उजव्या बाजूच्या घड्या आतल्या बाजूला घाला। खाली केलेल्या बाजूचे दोन्ही कोपरे 1/3 दुमडा आणि आतल्या बाजूने सोंडेचा आकार दुमडा। आता आपण जो मध्य काढलेला त्यावर डावी बाजू नेऊन घडी घाला। तसेच उजव्या बाजूस करा। या घड्यांमधून जो मध्य मिळाला त्या मध्याला घेऊन गणपतीची डावी बाजू सोंडेपर्यंत आणा आणि घडी घाला आणि त्या घडीच्या पुढच्या बाजूला अजून एक घडी घाला। तसेच उजव्या बाजूला करा। आता डाव्या बाजूच्या जुन्या घडीतून एक फुगीर भाग बनवा आणि घडी घाला। तसेच उजव्या बाजूला करा म्हणजे बाप्पाचे हात तयार होतील। आता खालची बाजू हाताच्या आणि सोंडेच्या मधून आत खोचा। पोटाची बाजू ही आतल्या बाजूला दुमडून घडी घाला। आता सोंडेला आतल्या बाजूने आकार द्या। मग बाप्पाची सोंड आकर्षक दिसेल। हे केले की झाले गणपती बाप्पा तयार। कागदापासून बनवा उंदीर मामा। कागदाचा मध्य घ्या। आता पेपरची दोन्ही टोके पेपरच्या मध्यावर आणून घडी घाला। मिळालेल्या घडीच्या वरच्या बाजूला पेपरचा वरचा कोपरा मिळवून घडी घाला। आता वरच्या बाजूने पेपरच्या डाव्या व उजव्या कोपऱ्याची आतल्या बाजूने घडी घाला। आता वरच्या बाजूची खाली घडी घाला। आता पेपर उलटा करा आणि डावी व उजवी बाजू मध्यावर आणून घडी घाला।
वरचे टोक मध्यातून दुमडून घडी घाला. पेपर आडवा करा. उंदीर मामाच्या कानाची बाजू मध्यातून दुमडा, तसेच उजव्या बाजूला करा. आता शेपटीपाशी पेपरच्या मध्यातून तिरपी घडी घाला आणि त्यावरच सुलटी घडी घाला. आता या घड्यांच्या खुणा घेऊन आतल्या बाजूने घडी घाला. ही उंदीर मामाची शेपूट झाली. आता उंदीर मामाचे तोंड बाहेर काढा. अशा प्रकारे आपला उंदीर मामा तयार झाला.